आरोप झाले म्हणजे ते सिद्धच झाले अशातला काही भाग नाही। एखादा मंत्री ज्या वेळेला महायुतीच्या सरकारमध्ये किंवा कुठल्याही सरकारमध्ये असतात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होतच असतात। पालकमंत्री पदाचा जो योग्य तो निर्णय आहे तेही राज्याचे मुख्यमंत्री लवकरच घेतील। शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये। काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत। आज इथे जो वॅक्सिन फॉर होप हा अभियान राबवण्यात आलाय हा फक्त सध्या प्रायोगिक तत्वावर इथे फक्त प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच राबवण्यात येणार आहे, पूर्ण अक्रॉस स्टेट राबवण्यात येणार आहे। हे आज आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने हा उपक्रम त्यांनी सुरू केलाय। याआधी सुद्धा जवळपास 45,000 पेक्षा अधिक मुलींपर्यंत त्यांनी हे वॅक्सिन पोहोचवलेलं आहे। आज प्रायोगिक तत्वावर त्यांच्या वतीने 5,000 मुलींना पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्या या उपक्रमाच्या ते हे वॅक्सिन देत आहेत। आणि शासन म्हणून सुद्धा आरोग्य विभागाकडे या संदर्भातली विधिमंडळातील आज उमाताई सुद्धा इथे आहेत, अण्णांनी सुद्धा या उपक्रमामध्ये खूप सहकार्य केलेलं आहे। साधारणपणे हे वॅक्सिन जर आपण बघितलं तर 2,000 ते 2,500ला ते एक वॅक्सिन उपलब्ध होत असतं। आणि एक महत्त्वपूर्ण हा उपक्रम आहे। आज जरी 5,000च्या टप्प्यापर्यंत त्यांनी पहिल्यांदा उद्दिष्ट ठेवलं असेल तरी याही पलीकडे या महानगरपालिका क्षेत्रातील अधिकाधिक मुलींपर्यंत पोहोचण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे। त्याच्यामुळे एकदा हे 5,000 झाले की आणखीन पुढचे 5,000 अशा पद्धतीनं त्यांनी हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने आज आम्हाला सगळ्यांना सहभागी होता आलं याचा एक विशेष आनंद आहे। आज महानगरपालिका शाळेतल्या ज्या मुली आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आज लसीकरणाची त्यांच्या वॅक्सिनेशनची सुरुवात होत आहे। आणि मग त्याच्यानंतर ते हॉस्पिटलच्या बाहेर पण जे स्थानिक सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, वेगवेगळे जे NGOज आहेत आणि असोसिएशन्स आहेत, क्लब्स आहेत, त्यांच्यासोबत असोसिएट करून ते पुढे आपल्या या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत किंवा मुलींपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार। सरकार म्हणून निश्चितपणाने आम्ही महिला व बालविकास म्हणून आरोग्य विभागाकडे या संदर्भातला एक सकारात्मक प्रस्ताव आम्ही त्या पुढे ठेवू। आणि एकाच वेळेला जर सगळे म्हणजे जसं आज आदित्य बिर्ला मेमोरियलनी घेतलेला आहे की पहिला फेज त्यांनी 5,000चा ठेवलेला आहे, अशा पद्धतीनं शासन म्हणून किंवा आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभाग म्हणून जर आम्ही तो फेजेसमध्ये घेऊ शकलो तर मला वाटतं निश्चितपणाने हे राज्यातील जी नवी पिढी आहे, कारण हे वॅक्सिनेशन जे आहे ते 9 वयोगटापासून 16 वयोगटापर्यंतच्याच मुलींना हे देता येत असतं। त्याच्यामुळे यात अधिकाधिक लाभ हा आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत त्यांना सर्वायकल कॅन्सरपासून प्रिव्हेंट करणं म्हणजे त्यांना जास्तीत जास्त त्याच्यापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम निश्चितपणाने महत्त्वपूर्ण ठरेल। त्यामुळे आम्ही त्यासाठी आरोग्य विभागासोबत समन्वय साधून हा एक फेजेसमध्ये कसा राबवता येईल यासाठी पावलं उचलू। आपल्या पक्षाचे मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप होतोय की त्यांनी मंत्रिमंडळात उचलले, मला असं वाटतंय की त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करण्याची जी काही एक मालिका आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। त्या संदर्भातली एक चौकशी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे सुद्धा त्या संदर्भातली जी काही योग्य ती तपासणी फेर तपासणी चौकशी आहेत ते करतायत। त्याच्यामुळे आरोप झाले म्हणजे ते सिद्धच झाले अशातला काही भाग नाही। एखादा मंत्री ज्या वेळेला महायुतीच्या सरकारमध्ये किंवा कुठल्याही सरकारमध्ये असतात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होतच असतात, पण साधारणपणे त्याची पूर्णपणाने चौकशी करूनच त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा निश्चितपणाने घेतील। पण रुटीन प्रॅक्टिस मध्ये असं होतं का की कॅबिनेटचा ठराव मंजूर न करता एखादा मंत्री 500-200 कोटी रुपये उचलू शकतो? कारण की जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत पुण्यातील विजय कुमार त्यांनी देखील आरोप केलाय की एम्ब्युलन्स खरेदी घोटाळ्यामध्ये पण असंच पैसे उचलण्यात आले। तर पण ॲम्ब्युलन्स आणि कृषी विभागाचा काही संबंध नाहीये। नाही, पण ह्या प्रकारे होतंय की एक आहे की या संदर्भातलं एक तर त्यांनी काय आरोप केलेले आहेत किंवा काय त्यांच्याकडे त्या संदर्भातली कागदपत्र आहेत ही मी खरं तर पाहिलेली नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्या संदर्भात मी अधिक काही टिप्पणी करू इच्छित नाही। पण मला असं वाटतं की जे काही त्यांनी आरोप केलेले असतील त्याच्यात जी काही त्यांनी निवेदनं वगैरे दिलेली असतील त्या पद्धतीची योग्य तपासणी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय हे घेतील। आणि कुठलाही विभाग काम करत असताना साधारणपणे जे काही नियम आहेत, जे काही निकष आहेत, जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी बघूनच एखादा विभाग त्यामध्ये जी काही पुढची कारवाई असेल किंवा जे काही प्रोसिजर असतील ते करत असतात। त्यामुळे जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, जे काही त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याची नक्कीच
एक पूर्ण तपासणी ही त्या संदर्भातली करूनच त्याच्यातला योग्य निर्णय राज्याचे मुख्य आणि प्रमुख घेतील. राज्यातील 5 लाख ज्या महिला आहेत त्या लाडक्या बहिणींना योजनेपासून वंचित राहणार आहेत. पालकमंत्री पदाचा मुद्दा आहे तो आघाडीवर आहे, अजूनही सोडवले गेले नाही. आमचे तिन्ही नेतृत्व आहेत महायुतीचे, आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा, हे रायगड असेल नाशिक असेल त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. आम्ही जिल्ह्याचा जो आराखडा अर्थमंत्री म्हणून, कारण ज्या बजेटचं सादरीकरण, बजेटचं जे अधिवेशन आहे ते आता 3 तारखेपासूनच सुरू होणार आहे, त्यामुळे त्या संदर्भातली जी बैठक असते अर्थमंत्र्यांकडे जिल्ह्याच्या वतीने जी होते ती त्या ठिकाणी पार पडलेली आहे. राज्याचा जो अर्थाचा म्हणजे जे काही निधीचं ज्या संदर्भातली जी मागणी आहे किंवा आराखडा आहे तो त्या ठिकाणी शासनापर्यंत सादर झालेला आहे. त्यामुळे एका बाजूला हे सगळं कामकाज सुरू आहे. पालकमंत्री पदाचा जो योग्य तो निर्णय आहे तेही राज्याचे मुख्यमंत्री लवकरच घेतील. एक कसं आहे, शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत, एकमेकांचे आम्ही सहकारी पक्ष आहोत, आम्हाला पुढेही एकमेकांसोबत काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर काही मतमतांतर असतील तर ते आमचे तिन्ही नेतृत्व त्या ठिकाणी सोडवतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील. काही वेळेला अशा निर्णय घेण्यामध्ये थोडा विलंब होत असतो, पण एखादी चांगला ज्या वेळेला योग्य त्या जिल्ह्यासाठी किंवा महायुतीच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेला थोडासा कालावधी जरी लागला तरी मला असं वाटतं की जिल्ह्याचं कुठंही नुकसान न होऊ देता, आर्थिक नुकसान न होऊ देता, त्याच्या विकासात्मक दृष्टीने नुकसान न होऊ देता एका बाजूला तिघही आमचे नेतृत्व त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहे आणि ते लवकरच त्या संदर्भातला निर्णय घेतील. गोगावलेंनी खरं तर आक्षेप घेतला होता आपल्या पालकमंत्री पदावरती, त्यानंतर आपलं पालकमंत्री पद स्थगित करण्यात आलं. मात्र आता कुठेतरी ह्याच्यावरचा जो गोगावलेंचा जो आपल्यावरचा आरोप आहे किंवा गोगावलेंचं जे म्हणणं आहे ते थांबून कुठेतरी लवकरात लवकर आतिडा संपेल. त्याने मी म्हटलं ना की राज्याचे आमचे तिन्ही नेतृत्व आहेत, फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथजी शिंदे साहेब, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि हे तिघं मिळून जे निर्णय घेतील ते आम्ही सर्वच त्या ठिकाणी मान्य करू आणि आम्हाला जिल्ह्याला आणि राज्याला पुढे न्यायचं आहे आणि पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक घटक आहे, ही काही सर्वस्व नाही. त्याच्यामुळे जो निर्णय ते घेतील आणि त्या पद्धतीनं आम्ही जिल्ह्यासाठी, भरतशेठ असेल काय, मी असेल काय, महायुतीचे सर्व आमचे आमदार असतील काय, आम्ही आमचा जिल्हा आणि राज्य पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून काम करतो. शाळा मान्यतेचा आणखी 5 लाख नाही, एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधनं, किंवा ज्यांच्यात 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही. अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही. फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत. आपण असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही. इन्कम टॅक्स आणि आरटीओच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करतायत कडक,
अशी त्या काळात न कळता सरसकट लाभ दिले. त्या काळामध्ये दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत. या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत. पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही. आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आत्ताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे. ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झालेली आहे. आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट्स प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होती की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचला पाहिजे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती. आता आणखीन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या आहेत तर त्या संदर्भातली सुद्धा सुरू आहे. आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या पद्धतीने ही होणार आहे. आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही. थँक्यू.